सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं असतं. ते करत असताना कदाचित सावली त्याच्यावरती रागू शकते हे माहीत असूनसुद्धा सारंगने हे पाऊल उचललेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सारंगने अबीरची आणि त्याची DNA टेस्ट केलेली असते आणि DNA टेस्ट करताच अबीर हा सारंगचाच मुलगा असल्याचं सत्य हे आता त्याला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंग दोघेजण पुण्यामध्येच असतात, तरी अजूनसुद्धा त्यांची भेट झालेली नाही. आणि आता तर काय, तिलोत्तमाची आणि सावलीची भेट झाली. त्यामुळे इथे तिलोत्तमाने सावलीला आधीच सांगून ठेवलेलं असतं की मला गुरुकुलची जागा माझ्या प्रोजेक्टसाठी नको, पण तुझी सावली माझ्या सारंगवरती पडता कामा नये. तू सारंगच्या समोर यायचं नाही. काहीही झालं तरीसुद्धा माझ्या सारंगपासून तू दूर राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावलीने तिलोत्तमाची ही अट मान्य केलेली असते. ती म्हणत असते, मी तुम्हाला घाबरून तुमची अट मान्य नाही केली तर मी सारंगबरोबर कुठलेही संबंध ठेवणार नाही. मी सगळं काही कधीच मागं टाकून आली आहे. मला आता सारंगबरोबर स्वतःलाच राहण्याची इच्छा नाही आहे. त्यांच्याकडे परत जाण्याची इच्छा नाही. तुम्ही ही अट नसती घातलीत ना, तरीसुद्धा मी तुमच्याकडे परत आली नसती, असं तिने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि सावलीसुद्धा काय म्हणते, तुम्हीसुद्धा आहे ना, स्वतः आणि तुमच्या घरच्या लोकांना सांगा, माझ्या आणि माझ्या बाबांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका आणि गुरुकुलच्या आणि आमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरकू नका. म्हणजे अगदी इथपर्यंत आता सावलीने सारंगबरोबरचे असलेले नाते तोडण्याचं तिला वचन दिलेलं असतं. सावलीलासुद्धा सारंगकडे जाण्याची अजिबात इच्छा नसते, असं तिने तिलोत्तमाला सांगून मोकळं केलेलं असतं. आणि तिने जगन्नाथकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की बाबा मला प्रॉमिस करा, वचन द्या मला, काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही सारंगला सांगणार नाही की अबीर त्याचा मुलगा आहे आणि ते त्याचे वडील आहेत, हे तुम्ही सारंगला सांगणार नाही. अगदी काहीही झालं तरीसुद्धा जगन्नाथची इच्छा नसताना सावलीच्या समाधानासाठी त्यांनी इथे सावलीला वचन दिलेलं असतं की ठीक आहे, तुझी जर इच्छा तीच असेल तर मी तुला प्रॉमिस करतो की मी सारंगला सांगणार नाही की तू अबीरचे वडील आहेस म्हणून. तेव्हा इथे सावली म्हणते की ठीक आहे, चला आता कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्याची सगळी तयारी ही अगदी स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत मलाच करायची आहे. आणि त्या पद्धतीने सावलीने इथे आता कामाला सुरुवात केलेली असते. जेव्हापासून तिलोत्तमाला समजलेलं असतं की सावली जिवंत आहे आणि ती पुण्यामध्ये आता परत आलेली आहे, तेव्हा तिच्या मनामध्ये फक्त एका गोष्टीची सारखी भीती असते आणि ती गोष्ट म्हणजे आता इथे गुरुकुलमध्ये सावली आहे आणि त्याच गुरुकुलमध्ये मला असं वाटतं की ओवी गाणं शिकायला जाते. तिथे तिथे सारंगची आणि सावलीची भेट तर होणार नाही ना. ही भीती सारखी तिलोत्तमाला सतावत असते आणि म्हणून ती चौकशीसुद्धा करत असते, तू त्या मुलीला भेटून आलास का? ती मुलगी भेटली आहे का तुला? तेव्हा सारंग म्हणतो, नाही आई, अजूनपर्यंत सावली मला भेटली नाही आहे. पण एक गोष्ट मी तुला खात्रीनिशी सांगतो, मी सावलीची वाट बघतोय. गेली 8 वर्ष मी सावलीचीच वाट बघतोय, असं सारंग म्हणतो. तेव्हा इथे तिलोत्तमा त्याला लगेच म्हणते की तुला सावलीची वाट बघायची गरज नाही आहे सारंग. तू फक्त एकदा मला म्हण की तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाणार आहेस. मी तुझ्यासाठी मुलींची रांग लावते, रांग. काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या मुलाला फक्त आनंदी बघायचं आहे, फक्त सुखात बघायचं आहे मला. तेव्हा सारंग म्हणतो, आई मी सुखातच आहे, मी आनंदातच आहे. काही गरज नाही आहे मला माझ्या आयुष्यामध्ये कुणीतरी आणायची आणि त्याचमुळे मी आनंदी राहायची. माझ्याजवळ माझी मुलगी आहे, माझी ओवी आहे आणि तिच्याबरोबर मी आनंदी आहे, सुखात आहे. त्यामुळे इथे तिलोत्तमा म्हणते, मग तू माझ्याशी नीट का बोलत नाही? 8 वर्षांपूर्वी सावली घर सोडून गेली, त्याला तू मला जबाबदार ठरवतोयस ना? त्याच्यामुळेच तू माझ्याशी असं वागतोयस ना? तेव्हा इथे सारंग म्हणतो की आई, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या प्रश्नांमध्ये आहेत
आणि ती तुझी तू शोध. मी तुला काही सांगणार नाही आहे. हां, फक्त तुला कसं हवं आहे ते सांग. तुझी इच्छा असेल ना, मी तसंच वागणार. तू म्हणतेस ना, की माझ्यासाठी तरी तू सुखात राहा, माझ्यासाठी तरी तू आनंदात राहा, माझ्यासाठी तरी तू कंपनीमध्ये जॉईंट हो. तर तुझ्यासाठी अजून मी काय काय करायचं आहे, हे तू मला सांग. शक्य झालं तर मी करेन, नाहीतर काहीच नाही करणार. माझ्या मनानुसार मी वागायचं की नाही ते तू मला सांग. सगळं फक्त तुला बरं वाटावं म्हणून, तुझी इच्छा आहे म्हणून मी जर करायचं असेल, तर तसंही सांग. तुझ्या इच्छेनुसार वागतो. तेव्हा इथे सारंग इतका मनातून हर्ट झालेला असतो, की सावली त्याला सोडून गेलेली असते. मान्य आहे. तेव्हा इथे सारंगने रागाच्या भरामध्ये सावलीच्या कानाखाली दिलेली असते. पण का दिलेली असते? आईला तो काही बोलू शकत नाही. तो इतका फ्रस्ट्रेट झालेला असतो, की तो आपला संपूर्ण राग इथे खरं खोटं न करता, सत्याची बाजू पडताळून न बघता, तो फक्त सावलीच्या थोबाडी देऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो. पण इथे आता वेळ असते ती सावलीला समजून घेण्याची. नक्की तिला काय म्हणायचं तरी काय आहे? हे आता त्याने जर एकदा जाणून घेतलं असतं, तर कदाचित ज्या गोष्टी आता झाल्यात, त्या थोड्याफार प्रमाणामध्ये टाळता आल्या असत्या. सारंग सावली एकत्र असते. पण इथे आता सारंग इतका वैतागलेला असतो, रोज-रोजच्या भांडणाला, की इथे तिलोत्तमाच्या वागण्याला. कारण तिलोत्तमा सावलीला फक्त ब्लेम करत असते. त्यावेळेला अमृताचं बाळ तुझ्यामुळे गेलं, तुझ्यामुळे गेलं. तू का हट्ट केलास? का तू अमृताची मदत केलीस? का तिला तू बाहेर घेऊन गेलीस? हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्या ह्या काळ्या रंगामुळे झालं. तुझ्या ह्या सावळीमुळे झालं. असं तिचं जे वारंवारचं म्हणणं असतं, त्यामुळे सारंग इतका वैतागून गेलेला असतो, की सावलीला गप्प करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. आणि गप्प करण्यासाठीच त्याने तिलोत्तमाने इथे आता इतकं सारंगला म्हणजे मॅन्युप्लेट केलेलं असतं, इतका त्याला वैताग दिलेला असतो, की त्याने मागचा पुढचा विचार न करता सावलीचं थोबाड फोडलेलं असतं. आणि तिलोत्तमाने सावलीला हाताला धरून घरातून हकलून दिलेलं असतं. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, सावली आता म्हणते, की या घरातून मला बाहेर काढले ना, आता या घरामध्ये मी कधीच पाऊल ठेवणार नाही. आणि ती स्वतःचा स्वाभिमान जपत त्या घरातून तोऱ्यात बाहेर पडलेली असते. जसं की तिलोत्तमा म्हणते, ती मुलगी तोऱ्यात बाहेर पडली होती, तशीच ती तोऱ्यात बाहेर पडते आणि स्वतःला सिद्ध करते. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमाला त्याच गोष्टीची भीती असते, की ही मुलगी डगमगणारी नाही आहे. ती मुलगी तर स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभी आहे. आणि त्याचबरोबर जगन्नाथची तिला साथ आहे. आणि मग सावली आता सारंगला भेटली आणि सारंगने जर हट्ट केला तर तिला घरी परत आणण्याचा, तर मात्र मी काय करू? किंवा सारंग तिच्याकडे परत गेला तर मी काय करू? म्हणजे आधीच माझ्या घराचे इथे भाग झालेत. माझी 3 मुलं माझ्याजवळ नाही आहेत. ती माझ्यापासून दुरावलेली आहेत. मग आता जर इथे मला अजून माझी मुलं सोडून गेली किंवा माझा सारंग माझ्यापासून दूर झाला, तर मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. फक्त सारंगसाठी मी जिवंत आहे. कारण का? सारंग आहे म्हणून मी इथे आहे. जर सारंगसुद्धा माझ्यापासून दूर झाला, तर राजकुमार आणि मोनिका यांच्यासाठी मी काय जगू? यांच्याकडून माझ्या काही अपेक्षा नाही आहेत. ज्या अपेक्षा आहेत, त्या फक्त सारंगकडून आहेत. असं आता तिलोत्तमाला वाटत असतं. आणि म्हणून तिच्या मनामध्ये एक भीती असते, की काहीही झालं तरीसुद्धा सारंग आणि सावलीची भेट होता कामा नये. काहीही झालं तरीसुद्धा सारंग हा सावलीला भेटू नये, अशी तिची इच्छा असते. आणि देवाला ती म्हणत असते, की देवा, अजिबात तू सारंग सावलीची भेट घडवून आणू नकोस. पण नियतीने ठरवलंय, की सारंग आणि सावलीने एकत्र यायचं, तर ते येणारच. म्हणून तर बेळगावमध्ये इतकी वर्ष राहूनसुद्धा असे प्रसंग निर्माण होतात, की सावलीला पुण्यामध्ये इच्छा नसताना परत यावं लागतं. गुरुकुल सुरू करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये तिला मोलाची साथ मिळालेली असते, ती आपल्या वडिलांची, जगन्नाथची. आणि त्यामुळे इथे आता एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम हा आयोजित केलेला असतो. संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. आणि त्या गुरुकुलाच्या या मोठ्या इव्हेंटमध्ये सगळे लोक आता सामील झालेले असतात. तो काही छोटा कार्यक्रम नसतो, तो खूपच जास्त मोठा कार्यक्रम असतो प्रेक्षकांनो. आणि त्याची तयारी इथे उत्तमरित्या करण्यात आलेली असते. मोनिकाला पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या जागेवरती तिलोत्तमा खुश असते, ती जागा आपलीच होणार ॲट एनी कॉस्ट, असं तिलोत्तमा म्हणालेली असते. ती जागा तिने सहजरित्या का बरं सोडली? ती जागा का तिने इतकी लवकर सोडली आणि सहजरित्या तिने बॅकआउट केलं? असं काय त्या रहस्यमय जागेमध्ये आहे? असा विचार मोनिकाच्या मनामध्ये येत असतो.
आणि तेव्हा मोनिका शहानिशा करण्यासाठी गुरुकुलमध्ये गेलेली असते, पण बबलूमुळे तिला परत यावं लागतं. आणि ही गोष्ट जेव्हा राजकुमारला कळते तेव्हा राजकुमार म्हणतो, तुला तिथे जायची काय गरज होती? काय गरज होती तुला तिथे जायची? आई म्हणाली आहे ना की ती जागा नको, त्या जागेकडे ढुंकून बघू नका. मग का गेलीस तू मोनिका? तेव्हा मोनिका म्हणते, ज्या जागेसाठी तिलोत्तमा मेंदळे झटत होती, काहीही झालं तरी ती जागा आपलीच होणार असा विश्वास तिलोत्तमा मेंदळेला होता. आणि इतक्या सहजरित्या ती जागा तिने सोडून दिली. आणि आता आपल्याला काय म्हणते? ती काही एकटीच जागा आहे का? त्या जागेकडे मागे वळूनसुद्धा बघायचं नाही. इतक्या सहजरित्या तिलोत्तमाने ती जागा सोडली आहे ना राजकुमार. मला असं वाटतंय त्या जागेमध्ये काहीतरी नक्कीच रहस्य आहे आणि ते आपण शोधून काढलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तुला नसेल करायचं तू नको करू. तो हातावरती हात ठेवून बसून राहा. पण मी जोपर्यंत या गोष्टीची शहानिशा करत नाही तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे मोनिकाला नकार देऊनसुद्धा मोनिका ही आता गुरुकुलमध्ये गेलेली असते. नक्की तिलोत्तमाने त्या जागेला नकार देण्याचं कारण काय? का तिच्या इथे पायाखालची जमीन सरकली? असं काय आहे त्या ठिकाणी? हे बघायला गेल्यानंतर खरं तर पायाखालची जमीन ही मोनिकाच्याच आता सरकलेली असते. कारण प्रेक्षकांनो, मोनिकाला तिथे सावली दिसलेली असते आणि सावलीला बघितल्यानंतर मोनिकाला इतका मोठा धक्का बसलेला असतो की तिचा स्वतःच्याच डोळ्यांवरती विश्वास नसतो. राजकुमारला ज्या गोष्टीची भीती असते ना की त्या वेळेला नक्की सावली आणि बाळच मेलं होतं ना. आणि इथे आता मोनिका जो विश्वास देत असते ना की ते दोघेजणच होते, त्यांचाच अपघात झाला, ते खरं तर खोटं ठरलेलं असतं. कारण इथे आता सावली जिवंत आहे हे मोनिकाला समजलेलं असतं. पण मोनिका म्हणते की जाऊ दे, ही गोष्ट काही केल्या मी इथे आता राजकुमारला सांगणारच नाही आहे. ह्या मुलीकडून मला तर काही त्रास नाही आहे. आणि ज्या पद्धतीने हिने आता तिलोत्तमालासुद्धा घाबरवलं आहे की तिलोत्तमासुद्धा इथे येत नाही, वाटत नाही की ही बाई आपल्या घरापर्यंत येईल. सावली म्हणते, एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? कोण आहात तुम्ही? तेव्हा मोनिका म्हणते, मी मोनिका आहे. ही गुरुकुलची जागा खूप छान आहे ना म्हणून बघायला आले होते. ती म्हणते, हो का? सगळ्यांनाच ही जागा आवडते. काही लोक खरेदीसुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत. पण ही जागा आम्हाला विकायची नाही आहे असं मी सगळ्यांनाच सांगते. तेव्हा मोनिका म्हणते, नाही नाही, मला काही खरेदी वगैरे करायची नाही आहे. मला फक्त ही जागा किती छान आहे हेच तुम्हाला सांगायचं आहे. मुंबईच्या ठिकाणी इतकी सुंदर आणि छान जागा हल्ली कुठे आपल्याला बघायला मिळते का? तेव्हा ती म्हणते, हो ते तर आहे. मग तुम्हाला काय इथे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं गुरुकुलमध्ये गाणं शिकण्यासाठी ॲडमिशन करायचं आहे का? मोनिका म्हणते, हो नक्कीच, नक्कीच आवडेल मला ॲडमिशन करायला तुमच्या इथे माझ्या मुलीचं. मी फक्त इथे आता तुम्हाला सध्या बघायला आले होते. तेव्हा सावली म्हणते, ठीक आहे, ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच या. आणि मग इथे आता कार्यक्रम हा संध्याकाळी असतो. त्या कार्यक्रमाला सारंग आता ओवीला घेऊन आलेला असतो. इथे आता सावलीने ओवीकडून गाण्याची संपूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतलेली असते. आणि त्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये इथे आता सावलीची आणि त्याचबरोबर सारंगची हृदयस्पर्शी भेट होते. कारण इथे सारंग आता अबीरला घेऊन फिरायला गेलेला असतो. आणि इथे स्टेजवरती आता ओवी आणि सावली दोघीजणी स्टेज शेअर करणार असतात. आणि तेव्हा त्या दोघीजणी खूप सुंदर असं गाणं गातात. आणि तेव्हा ते गाणं गात असतानाच तिथे आता सारंग अबीरला घेऊन येतो. आणि तेव्हा सारंगची आणि सावलीची हृदयस्पर्शी भेट होते. तेव्हा इथे सावली आता उभी असताना अबीर म्हणतो, आई, तर इथे ओवी म्हणते, बाबा. तेव्हा इथे सारंगला वाटतं की सावलीने लग्न केलं का? आणि सावलीला तर वाटतच असतं की सारंगने लग्न केलं आहे. तेव्हा इथे सारंगचं मन हे मान्य करायला तयारच नसतं की सावलीने लग्न केलं आहे. तेव्हा तो गुरुकुलमध्ये जातो आणि पुन्हा सावलीला भेटतो आणि विचारतो की मला खरं खरं सांग सावली, हे बाळ कुणाचं आहे? कुणाचं हे बाळ? तेव्हा ती म्हणते, हे बाळ फक्त आणि फक्त माझं आहे. या बाळावरती दुसरा कुणाचाही अधिकार नाही. हे बाळ माझं आहे सारंग सर. तेव्हा तो म्हणतो, तुझ्या एकटीचं म्हणजे हे बाळ आपलं आहे का? तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, हे बाळ फक्त माझ्या एकटीचं आहे. तेव्हा इथे सारंगला आता विश्वास बसत नसतो सावलीच्या बोलण्यावरती. आणि तो आता असा निर्णय घेतो जो सावलीला कदाचित पटणारा नसतो. सारंग इथे स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी स्वतःची आणि अबीरची DNA टेस्ट करतो. आणि जेव्हा इथे सारंग
अबीरची आणि त्याची DNA टेस्ट करतो तेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते. सारंगला समजलेलं असतं की अबीर हा त्याचाच मुलगा आहे, त्याचा आणि सावलीचा मुलगा आहे. हे आता सारंगने DNA टेस्ट केल्यानंतर त्याच्या लक्षात आलेलं असतं.